हरि राम कृष्ण हरे रूप पाहता लोचनिया
हेची दान दे गा दान दे ग देवा तुझा विसरण व्हावा गुन्हा गायन बडे याची माझी सर्व जोडी न लगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा गुण गायन बडे याची माझी सर्व जोडी तुका म्हणे गर्भवास सुखे घालावे आम्हासी
गुणा गाईन आवडी याची माझी सर्व जोडी विठा गंगा विशुद्धं निदपाद स्पर्शं सरोवेष्टितं चुंबितं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिस्थं मूर्तिं नमामि गंगागिरियोगिरायं तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदालंकृतं साधु संन्यास योगं मुखेस्य वेदांत शास्त्रार्थ नीतिं नमो नारायण गिरि परब्रह्म स्वरूपं जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते जिथे योग विद्येचं सामर्थ्य येते जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा तुझ्या पायरीसी सदा नम्र माथा नवे फूल अश्वस्थ वृक्षास आले जिथे ज्ञान उभी सहभेदी झाले तुझ्या शब्द सायुजनाथा तुझ्या पायरीसी सदा नम्र माथा तुझ्या मंदिरी आर्त जीवास तृप्ती तुझ्या दर्शनी लोक स्वानंद घेते श्रुतिबंध झाले तुझे गीत गाता तुझ्या पायरीसी सदा नम्र माथा पंढरीच्या देवरा अधिष्ठान जेते प्रतिष्ठान देखा इथे जन्मला तो गुणातीत एका जयाची नावे तुके जन्म व्यथा नमस्कार माझा श्री सद्गुरु एकनाथा शरण शरण एका कानितो मच्छिंद्राद्यः चौरंगिरेवन भर्तरित संज्ञः भूम्यान घोर नवनाथ सिद्धा धन्य धन्य अडभंगनाथा तुमच्या चरणी ठेवितो माता आइये महाराज विराज
जे बाल्कनी सारखं केलं ना हे पुढे या सगळे म्हणजे बोर्ड पडल्यासारखं नका बसू पुढे या सगळे पुढे या बाल्कनी ते तिकडे बसवतो आपण सगळे पुढे या मंडपात या सगळे रस्त्यावर नका बसू या पुढे या हे सगळे काय नर्सरी केजीचे काय आता रोज मला सांगता नाही आलंय विठाला दान दे ग देवा तुझा विसरण व्हावा गुण गायन आवडे ह्याची माझी सर्व जोडी आवाज सारखा ठेवा आजच्या असणाऱ्या या 7व्या दिवसाच्या असणाऱ्या कीर्तन पुष्पसेवी करता निवडलेला अभंग सर्वांच्या कानपाठातला आहे या धर्ममंडपात जेवढे काही बसलेले असं वाटत नाही मला कोणाचे तो पाठ नसावं म्हणून आणि ज्याचा खरंच पाठ नसेल त्याला आज तरी ध्यानात ठेवा या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबराय आज मागणी मागतायत आणि तुमचं आमचं जे रोजचं जे चालू आहे कशा करता चालू बाबा माग आहे करता चालू या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबराय भगवंतापुढं मागणी मागताय मागणी ते काय मागणी म्हणजे काय स्वतःसाठी नाही मागितलेलं बाबा आता आपल्या आजची जी मागणी राहील आजच उद्याचा हिशोब राहील बाबा कसे कसे भरायचे आपली मागणी फार अवघड आहे बाबा आमचे आताच सतीश अग्रवाल साहेब आणि हरिसिद्धी मंगल कार्याचे असणारे अवताडे मामा हिराभाऊ भुजंग सर्व कमिटी येऊन त्यांनी सत्कार केल्याबद्दल त्यांना कोटी कोटी धन्यवाद विठाला जगद्गुरु तुकोबराय अभंगाद्वारे प्रतिपादन करताय हे भगवंता तुला जर द्यायचंच असेल ना तर फक्त असं दान दे मला की तुझा असा विसरच कधी झाला नाही पाहिजे आणि भगवंताला सांगितलं तुझा विसर कधीच होणार नाही असं दान दे आणि असं जर दान दिलं तर मी असणार तुझं नामचिंतन अगदी आनंदाने आवडीने गाईल आणि भगवंताचं नामचिंतन आवडीने गात राहिलं ना मला कुठल्याच धनाची अपेक्षा राहणार नाही मुक्तीचीही अपेक्षा राहणार नाही फक्त त्यातून नामचिंतनातून संतांची संगत घडावी आणि तुला भगवंता तुला जर याच्याकरता जर आम्हाला खऱ्या अर्थाने जन्माला यायचं असेल किंवा जन्माला घालायचं असेल तर आम्ही ते असणारं गर्भवासाचं दुःख भोगायला सुद्धा तयार आहोत हेच या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबरायांनी भगवंतापुढे मागणी मांडलेली आहे विठाला अभंगाचा प्रतिपाद्य विषय जगद्गुरु तुकोबराय आणि असणारा या भोलेनाथाच्या दरबारामध्ये भगवंताला मागणी मागताय बर का आणि भोलेनाथाचं दैवत म्हणजे साधन आहे महाराज ज्या महिलाने पुरुषाने महादेवाच्या असणाऱ्या पिंडीवरती सगड बेलाचं पान व्हायचं सगड त्याला कुठलंही कतरलेलं नकोय एक जरी वाहिलं तरी पण चांगलं जर पान वाहिलं ना तर त्याच्या असणाऱ्या जीवनातील खरंच असणारे दुःख निघून जातात बरं का दही जर वाहिलं तर शांतता निर्माण होते
आणि जर त्या बेलाच्या झाडाखाली जर एखाद्याला लहान मुलाला जर जेव घातलं ना गोड पदार्थामध्ये तर अगदी कोटी ब्राह्मण जेव घातल्याचं फल प्राप्त होतं. आता महादेवाच्या मंदिरामध्ये प्रदीपजी महाराज मिश्राजी त्यांनी जी प्रथा लावून ठेवली आणि सोनारानेच कान टोचावं लागतं. बाबा आपल्या संप्रदायाने कधी तुम्हाला सांगितलं नाही महादेवाच्या मंदिरात जा म्हणून. आतापर्यंत कोणालाच कळलं नाही महादेव मंदिर. तुम्हा आम्हाला कळलं नाही म्हणून महादेव मंदिराचे दार छोटे ठेवावं लागले बाबा. आता मोठे करावं लागतील. पूजेला 25-25 30 आता शिवरात्रीच टायमाला पाहिलं ना बाबा तुम्ही. एकाची पूजा झाली का ते उठत नाही तर त्याची पूजा काढून टाकायची दुसरी मांडायची. असं करता 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 जर खरंच बोले जाताना ठरलं या खरंच भाविक एका जर नागाना जर नुसतं पाहिलं यांच्याकडं एक तरी थांबून का बाबा. नाही 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 कारण आपला एवढा अधिकार नाहीये. अधिकार का नाहीये आपण तेवढे भगवंतापर्यंत पोहोचलेलो नाहीये. आपलं कसं आलं मनाला गेले शानाला बसले उन्हाला परमार्थ तसं नाही बा. नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तयाजवळ. नित्य नेमाने भगवंताचं पूजा अर्चा जर केले तर भगवंताला तुम्ही आम्ही मागतो बाबा. काय मागवतो काय मागवतो आपण देवाला. वरच्या तुकड्यात पाईपलाईन होऊ दे मग डाळ भाट्याचं जेवण करू आणि तेवढं 2 एकर तर झालंच पाहिजे. वाढावे संतान गृही व्हावे धनधान्य. आपण स्वार्थासाठी भगवंता पुढे मागतो आणि भगवंत आपल्याला काही देत नाही म्हणून आपल्याला जीवनामध्ये दुःख प्राप्त होतं. दुःख निस्वार्थपणाने सेवा जर केली ना तुम्ही कुठल्याही क्षेत्रात करा. भगवंताच्या दारात करा नाही ते एखाद्याच्या लग्नात करा नाही ते सप्त्यात करा. फक्त निस्वार्थ जर सेवा केली ना अनपेक्षा आहे शुचिर दक्षी उदासीनगत व्यत्यः सर्व रंभम मत्परित्याग नियमत भक्तां समे प्रिय. तेच भक्त भगवंताला आवडतात बरं का निस्वार्थ प्रेम करणारे. हो नाही तर मग भगवंतावरती निस्वार्थ प्रेम नसेल ना काही नाही बाबा. तुम्ही सगळं जग जरी फिरले महाराज माऊलींनी सांगितलेले चित्त नाही ना एक जण कधीच ठेवला आषाढीच्या वारीला गेलं पंढरपूरला. ते सांगच्यान गेलं बळच चला घरी तरी काय करता लय माझ्या राहते दिंडी कायची खायची हे वर जाग्याच होतं हे. मग त्याला वाटलं 15 दिवस गावात राहण्यापेक्षा त्या दिंडीत गेलेलं काय वाईट आहे. आता इथंही काही औषध गौषे सगळे ना राहते बाबा. आणि मग ते दिंडीत तिकडून निघालं ते कधीच्या नवत पहिल्यांदाच निघालं. रस्त्यानं भले लोक बाबा एवढी सेवा करायचे. बिस्किट पुढे काय मग ते बिस्किट पुढे प्रकार भरपूर बाबा. गुड मॉनेको 20-20 50-50 कोणी क्रॅक जॅटन काय काय बाबा. पतंजली तुमची पतंजली बरं पतंजली बिस्किट. आणि एवढा सगळा रस्त्याने लोक देत गेले. याला वाटलं एवढे लोक देऊ राहिले घेऊ राहिले याच्यावर भाजनाचा काही संबंध होता बाबा अजिबात नाही. झेंडा करायच्या पुढे 2 किलोमीटर पुढचा आयटम काय पंक्तीला
असं करता 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 त्याला विचार केला, एका किराणा दुकानदाराकडून गोनपट घेतलं, त्याचे तिथून बिस्किट भरीत दिले बाबा. बिस्किट नेले चंद्रभागेत गेले, स्नान झालं. पण मग आता ती गोणी ठेवायची पुढं. बरं तिथून गोळा केलेले बिस्किट कोणा जर आणले तर, म्हणून ते तसंच ते ठेवलं, उलट चंद्रभागेत घुसलं. कोणीकडे पाहत चंद्रभागेत गेलं, स्नान झालं, कोणीकडेच पाहत. पहिली गुटकी हल्ली, दुसरी हल्ली, लोक याच्या अंगावर पाणी टाकू राहिले तरी याच्या डोक्यात याचं ध्यान कशावर, त्या चुडवर त्या बिस्किटाच्या. आणि मग असणार ते स्नान करता 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 त्याच्या पायाला काहीतरी खाली खुळकुण वाजलं. त्याला तसाच पाण्यात हात घातला आणि पाहिलं बाबा आलं पाण्यातून. असे ते काय लागलं काय नाही म्हणून वर काढ, पाण्यातच पाहिलं त्याला चांदीची पेटी सापडली बाबा. पहिल्यांदा दिंडीला गेलं, ती पेटी सापडली, त्यांना तशी ती झाकली टावेला ना, कपडे गुंढळे, ते त्या पेटीच्या नादात ते बिस्किटाचं दिलं चुंबड सोडून तिथंच. आणि सकाळी सकाळी ते लगे 9च्या गाडीनं जे निघालं, नामदेवचं पायरीचं दर्शन नाही, ते पांडुरंगाचं दर्शन नाही, कोणाचंच नाही, चोख भरायचं नाही, काहीच नाही. पुंडलिक तर बाजूला उडून गेला, पण ध्यान नाही गेलं त्याला. निघलं तसं 9च्या गाडीनं तसं वाळूला उतरलं सरशी आलं. ते दुपार भरली, त्याला 3-4 वाजले. आलं मग म्हातारीला वाटलं अजून तर लोक पोहोचूच राहिले दिंड्या, आज एखादं उद्या म्हातारा आजच कमून आलं का मग. म्हातारं आलं तसं ते खड्यामध्ये आलं. म्हातारीला की ताण भरून पाणी आणलं. पहिला महिला माणूस कुठून जरी आला घर धनी तर पाणी आणत होते ताण भरून. आता हेच जातं घर, फ्रीज उचकीत, त्याच्यात बाटली असली तर पाहत, नाही तर याच्या हातानच पियत बाबा. आणि मग असणार ते बाबा, ते आलं, ते म्हातारीला ताण भरून पाणी आणलं. म्हाताऱ्यानं लगे गेलं, लगे मध्ये ते चुडपट ठेवलं. म्हातारी ताण भरून पदर घेऊन पाणी आली, म्हणजे पाणी घ्या. वय तिकडं म्हातारीवर गाडलं बाबा ती. हा त्याला टेन्शन म्हणजे चांदीची पेटी. आणि मग असणार लगे कडी लावली. लगे म्हातारीला वाटलं या म्हाताऱ्याला कोणी बोललं का काय, दिंडी संत पेल म्हातारे, काही जीवाचं काही करायला बसलं सांगता येत नाही. म्हणून म्हातारीनं आलं, खिडकीतून पाहिलं बाबा. उजून त्या म्हाताऱ्याची नजर म्हातारी गेली, उजून काय आगलं व्हाय ना तिकडं. म्हातारीला वाटलं जाऊ तर मर द्या पडन, थोड्या वेळानंतर 5 वाजता उठल्यावर चहा करता येईल. पण ते म्हातारीच्या डोक्यातच नेमके कडी लावली आणि आता ती खिडकी लावली. म्हाताऱ्यानं अगरबत्त्या लावल्या बाबा. पेटी पुढं गोबळतोय. अख्ख्या रस्त्यानं देवाचं नाव घेतलं नाही. हरिपाठ नाही, काकडा नाही, काही नाही, काहीच नाही. आणि असं बारीक कुलूप होतं त्या पेटीला. असं हातोडी घेतली बारीक, अशी ती कुलूप वाजली, कुलूप तोडली बाबा त्यानं. म्हाताऱ्याला रांगड म्हातारं होते, कुलूप तोडली. लगे असे डोळे झाकले, राम 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 राम. आलं कोंडा धरला आणि अशी पेटी अशी वर केली बाबा. पेटी वर केली तर उजून डोळे उघडले, पाहतो त्याच्यात गेलेले बिलड पानं वस्तरे. आता सांगा तुम्ही हा कुठं गेलता? पंढरपूरला गेलता. पंढरपूरला जाऊन जरी याला वस्तरे आणले कस काय घेऊन पाहू बार. म्हणून चित्त स्थिर पाहिजे देवाच्या परमार्थाच्या. कुठल्याही क्षेत्रात जा, मंदिरात जाताना महिला मंडळ तुम्ही काय काय घेऊन जाता? एक जेल लोटा, एका हातात मोबाईल. मोबाईल कंपल्सरी लागत होते देवाला. तुम्हाला 1 तास सुद्धा त्या मोबाईल शिवाय जर होत नसेल तर त्या भगवंताला तुम्ही कसे होणार? महाराज विठाला विठाला. आणि असणारे हे जगद्गुरु तुकोबरायांचे असणारे विश्वंभर बाबाची असणारी परंपरा आहे. आणि विश्वंभर बाबाची असणारी परंपरा आहे. आषाढी कार्तिकीची वारी सातत्यानं आहे. जगद्गुरु तुकोबरायांचे वडील असणारे बोलोबा आहे, कनकाई आई आहे. आणि बोलोबा काका नेहमी असणारे वारीत जायचे. नेहमी महिन्याची वारी त्यांची फिक्स असायची. आणि मग एक दिवस असणाऱ्या कनकाईने सांगितलं का हो तुम्ही पंढरपूरला जाता, पंढरपूर आल्यानंतर पंढरपूरचा
महिमा मला सांगतात तिथं असं आहे तिथं तसं आहे आणि खूप छान दर्शन झालं पांडुरंगाचं. फार गर्दी होती, खूप भजन झालं, गोड काल्याचं कीर्तन झालं, प्रसाद झाला. तुम्ही नेहमी सांगतात एकदा तरी मला पंढरपूरला नेलं का? कोण म्हणत? कणकाई माता कणकाई आई साहेब कोणला म्हणतात? बोलोबा काकाला. मग इकडून तिकडून ठीक आहे, बोलोबा काका पण आता पुढच्या वर्षी जाऊ. तर तुम्हाला न नेण्याचं कारण काय आहे? तुम्ही काहीतरी भगवंताला मागताल म्हणून नेत नाही. आता एक बाबा त्या दिवशी आम्ही शिर्डीला गेलो. आमच्या गावात शेजारची मोठी वाडगावची जोडी होती, वयस्कर आहे. पण त्या मथुरीने असं ते म्हाताऱ्या त्या मथुरीला पक्का हातात धरलं ठेवलं होतं असं पॅक. मला अण्णा जय हरी म्हणजे हरी. मला एवढे का मग तुम्ही असे एकमेकाला धरून चालले हातात हा? काय सांगा बाबा, हिला मोकळं सोडती पण त्या दुकानात घुसती म्हणजे. असं आहे का? म्हणजे मला वाटलं आमचं लय जीव असं ही कोण्या दुकानात घुसती, हे घ्यायचं आणि ते घ्यायचं. मग त्याच्यापेक्षा धरली का नीट एसटीत बसितो घरी आमच्या. दोन हातात तिसरं मस्त याच्या पलीकडे काही नाही म्हणजे द्यावा पशी. म्हणलं खरंय आमच्या तर पोळपटेल लागते पाहती पंढरपूरला. इथं भेटतच नाही, चाटू आणते तिथून. काय धंदे काय? तू पवित्र तुळशीची माळ आणि जाऊ तिथून, बुक्का आणि जाऊ, गणगोळी आहेत, आष्टिकांत आहेत, काही वाचनालयातून तिथून पुस्तकाने चला, ग्रंथानच चला, संत वाङ्मय वाचा. वाचाल तर वाचाल. आणि मग असणाऱ्या त्या जगद्गुरु तुकोबरायांचे असणारे वडील त्यांनी केलं, सांगितलं ठीक आहे आपण या पुढच्या वेळेस वारीला सोबत जाऊ, पण तिथं भगवंताला काही मागायचं नाही. नाही मागणार म्हणे. मला काय कमी म्हणे, 350 एकरची जमीन आहे, जहागिरी आहे, सोनं नाणं सगळं आहे, फक्त तेवढंच ना. मग बोलव काकवड हा तेवढंच मागायचं नाही. संतती नव्हती बाबा त्यांना. हो. आणि मग असणारी संतती नव्हती. आणि बोलव काकाला वाटलं ही भगवंताला काही ना काही मागल म्हणून आतापर्यंत नेलं नव्हतं त्यांनी. आणि मग असणारे ते त्या वारीत गेलेले आहे. तिथं सांगितलं, पुन्हा तिथे गेल्यानंतर सांगितलं, रस्त्याने इथून तिथून सांगत होते देवाला काही मागायचं नाही बरं का. आपण काही ती ऐकत गेली. स्नान झालं चंद्रभागेत, पुन्हा बारीला लागले. महिलांची बारी वेगळी, पुरुषांची वेगळी. पुन्हा बारीला लागल्यावर सांगितलं भगवंताला काही मागायचं नाही बरं का. अहो नाही मागणार ना, तुमचं काय चाललं इथून तिथून मागशील मागशील मागशील, माझ्याकडे काय कमी आहे तेवढंच राहा, तेवढंच मागू नको म्हणे. मग असं करता करता बारीला लागले. परंतु असणार ही बारी म्हणजे त्यांची परमार्थ रूपाची होती. आणि कणकाई पहिल्यांदाच गेल्यात, परंतु अंतःकरणामध्ये भाव होता. कणकाई माते बोलली नाही, परंतु भाव होता, भाव होता. महाराज हे कुठंतरी असणार हे पांडुरंगा, मला काही स्वतःसाठी नको देऊ रे, परंतु जी असणारी विश्वंभर बाबापासून जी वारी चालत आलेली आहे ना, हिचं खंडन होऊ नये म्हणून काहीतरी दे. शेवटी काय झालं, मागितलंच ना. मागण्याची आस पाहे चिंतन केलं, बोलून तर नाही दाखवलं. मागण्याची आस पाहे मुखाकडे, चिंतीला रोकडे मनोरथ. शेवटी अंतःकरणामध्ये इच्छा प्रगट केली
आणि कधी कधी निस्वार्थपणाने कार्य जर केलं ना भगवंत कधी ना कधी फल देतो बरं का. कारण त्यांनी सेवा तशी केली होती बाबा. मनवणे सेवा मनोरथ पूर्ण करण्याचं भगवंताच्या लक्षात आलेलं आहे. आणि मग भगवंताची आतापर्यंत जी मान यांच्या असणारे नुसते दिंडीचं वज झालं बरं का. नित्यनेमाची जी दिंडी जात होती त्यांची दर्शनाची भगवंतावरती कर्ज झालेलं होतं. परंतु अंतकरणामध्ये भाव मागितला भगवंता तुझी निदान आमची ही असणारी पांडुरंगाची पंढरीची वारी करण्याकरता कोणीतरी संतान हवा आहे. हे नुसतं भाव भगवंताने ओळखल्या सरशी भगवंताची मान वर झालेली आहे. आणि मग असणारे बोलोबा काकांच्या मनामध्ये आलं नक्कीच कानकाईने काहीतरी मागितलेले. ज्या अर्थी भगवंताची मान आतापर्यंत झुकलेली होती आणि त्या अर्थी आज मान उंचवलेली आहे त्या अर्थी या कनकाई आई साहेबांनी काहीतरी मागितलेलं आहे. आणि कनकाई सांगितलं कनकाई काही मागितलंय का तुम्ही भगवंताला. म्हणे नाही मागितलं. असं होणारच नाही. मी काही बोललंच नाही म्हणजे. आता महिला मंडळच काम असं आहे बाबा. अवघड आहे. एखाद्याला जर ती म्हणली ना तुला सांगते पण सांगू नको. हा त्या बनसोड महाराजचं कीर्तन आहे कोणाला म्हणू नको. तसा गोळीबार व्हायचा इथं. असं करता करता साऱ्या कॉलनीला माहीत होऊन गेलं कीर्तनी. म्हणून असणार त्या माय माऊलीनं भगवंताचं भारी गेली आणि भगवंताचं रूप बघितलं महाराज. राजस सुकुमार मदनाचा पुतळा. राजस सुकुमार मदनाचा पुतळा. रवी शशी रवी शशी लोपलिया भगवंताचं असं सुंदर रूप बघितल्यानंतर इतका अंतकरणामध्ये आनंद झाला. कारण पहिल्यांदाच त्यांनी पांडुरंगाचं रूप पाहिलं होतं. कारण इतका सुंदर भगवंत आणि अजून मला यांनी कधी दाखवलं नव्हतं. किती सुंदर होतं महाराज. पाहिला पाहिला
अक्षरशः असणाऱ्या कनकाई मातेचं मन वेधून घेतलेलं आहे. आणि ज्या मंदिरामध्ये गेल्यानंतर तुमच्या अंतःकरणामध्ये या मनामध्ये रम्यता दिव्यता जर त्या ठिकाणी प्राप्त होत असेल तर ते असणारे खरं मंदिर आहे. म्हणून असणाऱ्या त्या पांडुरंगाच्या दरबारामध्ये गेल्यानंतर कनकाई मातेने दर्शन घेतलं आणि मग असणारं दर्शन घेतलं आणि जगद्गुरु तुकोबराय त्यांच्या असणाऱ्या शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटे आणि भगवंताचं त्या जगद्गुरु तुकोबरायचं असणारं आगमन त्या ठिकाणी झाले. आणि देवाला ते मागतात, हे भगवंता याच्या पुढे आता आम्हाला काहीच देऊ नको, काय दे फक्त दान दे ग देवा. भगवंत हेच दान दे की काय तुझा कधीच आम्हाला विसर होऊ नको देऊ रे देवा. सगळ्याला विसरलो तरी चालन परंतु भगवंताला विसरलं नाही पाहिजे कधीच बर का महाराज. हो कारण भगवंताशिवाय तुम्हाला तारणार कोण नाही महाराज. नाम तुम्हारा तारनहारा कब तेरा दर्शन होगा. नाम तुम्हारा तारनहारा कब तेरा दर्शन होगा. इसकी रचना इतनी सुंदर वो कितना सुंदर होगा, वो कितना सुंदर होगा. दीन दयाल दया के सागर जग में नाम तुम्हारा है. तुम बिन कोई बाल कृष्ण प्रभु कोई नहीं हमारा है. अब से पार उतरना है, अब से पार उतरना है. तेरा ही जाना होगा. जिसकी रचना इतनी सुंदर वो कितना सुंदर होगा, वो कितना सुंदर होगा. भगवंत इतका सुंदर महाराज त्याला एवढी सृष्टी निर्माण केली.